सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। श्री शाहू महाराज हाईस्कूल भोकर, क्लास 8, subject General Science, chapter number 5, Inside the Atom. Today we study in this chapter Rutherford's nuclear model of atom and Bohr's stable orbit atomic model. Number 1. Rutherford's nuclear model of atom 1911. रुदरफोर्डचे केंद्रकीय अनुप्रारूप 1911. रुदरफोर्ड स्टडीड द इनसाइड ऑफ ॲटम by his celebrated scattering experiment and put forth the nuclear model of atom in the year 1911. अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी त्यांच्या सुप्रसिद्ध विकिरण प्रयोगाने अणूच्या अंतरंगाचा वेध घेतला व सन 1911 मध्ये अणूचे केंद्रकीय प्रारूप मांडले. रुदरफोर्ड took a very thin gold foil which thickness 10 to the power minus 4 mm and bombarded it with positively charged alpha particles emitted by radioactive element. He observed the path of alpha particles by means of a fluorescent screen around the gold foil. रुदरफोर्ड यांनी सोन्याचा अतिशय पातळ पत्रा ज्याची जाडी 10⁻⁴ मिलीमीटर घेऊन त्यावर किरणोत्सारी मूलद्रव्यातून उत्सर्जित होणाऱ्या धनप्रभारित अल्फा कणांचा मारा केला व कणांच्या मार्गाचा वेध घेतला. इट वॉज एक्सपेक्टेड दॅट द अल्फा पार्टिकल्स वूड गेट रिफ्लेक्टेड फ्रॉम द गोल्ड फॉईल इफ द पॉझिटिव्हली चार्ज्ड मास वेर इव्हेंच्युअली डिस्ट्रीब्युटेड इनसाइड द ॲटम. सोन्याच्या पत्र्याभोवती लावलेल्या प्रदीप्तिमान पडदा लावून त्यांनी जर अणूमध्ये धनप्रभारित वस्तुमानाचे वितरण सर्वत्र एकसमान असेल तर धनप्रभारित अल्फा कणांचे पत्र्यावरून परावर्तन होईल अशी अपेक्षा केली. एक्सेप्टेडली मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल्स वेंट स्ट्रेट थ्रू द फॉईल. अ स्मॉल नंबर ऑफ अल्फा पार्टिकल्स गेट डिफ्लेक्टेड फ्रॉम द ओरिजिनल पाथ थ्रू अ स्मॉल अँगल. अनअपेक्षितपणे बहुसंख्य अल्फा कण पत्र्यातून समोर आरपार सरळ गेले तर काही थोड्या अल्फा कणांचे मूळ मार्गापासून लहान कोनामध्ये विचलन झाले. अ स्टील स्मॉलर नंबर ऑफ अल्फा पार्टिकल्स गेट डिफ्लेक्टेड थ्रू आउट अ लार्जर अँगल अँड सरप्राइझिंगली वन अल्फा पार्टिकल आउट ऑफ 20,000 बाउन्स्ड बॅक इन द डायरेक्शन अपोजिट टू द ओरिजिनल पाथ. आणखी थोड्या अल्फा कणांचे मोठ्या कोनातून विचलन झाले आणि आश्चर्य म्हणजे 20,000 पैकी एक अल्फा कण मूळ मार्गाच्या उलट दिशेने उसळला. नाऊ वी स्टडी रुदरफोर्ड्स स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. रुदरफोर्डच्या विकिरण प्रयोगाचा अभ्यास करूया. द लार्ज नंबर ऑफ द अल्फा पार्टिकल्स दॅट वेंट स्ट्रेट थ्रू द फॉईल इंडिकेट्स दॅट देअर वॉज नो ऑब्स्टॅकल इन देअर पाथ. म्हणजेच मोठ्या संख्येने आरपार गेलेले अल्फा कण असे दर्शवतात की त्यांच्या वाटेत कोणताच अडथळा नव्हता. इट मीन्स दॅट there must be mainly an empty space inside the atoms in the solid gold foil. याचा अर्थ असा होतो की सोन्याच्या स्थायीरूप पत्र्यामधील अणूच्या आत बरीचशी जागा मोकळीच असली पाहिजे. द स्मॉल नंबर ऑफ अल्फा पार्टिकल्स दॅट गेट डिफ्लेक्टेड थ्रू अ स्मॉल और अ बिग अँगल मस्ट हॅव फेस्ड अँड ऑब्स्टॅकल इन देअर पाथ. म्हणजेच ज्या थोड्या अल्फा कणांचे लहान किंवा मोठ्या कोनातून विचलन झाले त्यांच्या वाटेत मात्र अडथळा आला. इट मीन्स दॅट द पॉझिटिव्हली चार्ज्ड अँड हेवी पार्ट कॉजिंग ऑब्स्ट्रॅक्शन्स वुड बी इन द सेंटर ऑफ द ॲटम. फ्रॉम दिस रुदरफोर्ड पुट फोर्थ अ न्यूक्लिअर मॉडेल फॉर ॲटम. याचा अर्थ असा होतो की
अडथळ्यास कारण असलेला अणूचा धनप्रभारित व जड भाग अणूच्या मध्यभागी आहे. यावरून रुदरफोर्डने अणूचे केंद्रकीय प्रारूप मांडले. नाऊ वी स्टडी रुदरफोर्ड्स न्यूक्लियर ॲटॉमिक मॉडेल. नंबर 1. देर इज अ पॉझिटिव्हली चार्जड न्यूक्लियस ॲट सेंटर ऑफ ॲन ॲटम. म्हणजेच अणूच्या केंद्रभागी धनप्रभारित केंद्रक असते. नंबर 2. ऑलमोस्ट द एंटायर मास ऑफ द ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस. म्हणजेच केंद्रकात अणूचे जवळपास सर्व वस्तुमान एकवटलेले असते. नंबर 3. निगेटिव्हली चार्जड पार्टिकल्स कॉल्ड इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस. केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन नावाचे ऋणप्रभारित कण परिभ्रमण करीत असतात. नंबर 4. द टोटल निगेटिव्ह चार्जड ऑन all the electron is equal to the positive charge on the nucleus. As the opposite charge are balanced, the atom is electrically neutral. म्हणजेच सर्व इलेक्ट्रॉनवरील एकत्रित ऋणप्रभार हा केंद्रकावरील धनप्रभारा एवढा असल्याने विजातीय प्रभारांचे संतुलन होऊन अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. नंबर 5. There is an empty space between the revolving electron and the atomic nucleus. म्हणजेच परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन व अणुकेंद्रक यांच्या दरम्यान पोकळी असते. An established law of physics, an electrically charged body is revolving in a circular orbits. Its energy decreases. म्हणजेच वर्तुळाकार कक्षेत परिभ्रमण करणाऱ्या विद्युत प्रभारित वस्तूची ऊर्जा कमी होते असा भौतिकशास्त्रातील प्रस्थापित नियम आहे. अकॉर्डिंग टू धिस लॉ द ॲटम डिस्क्राइब्ड इन रुदरफोर्ड्स मॉडेल टर्न्स आउट टू बी अनस्टेबल. या नियमानुसार रुदरफोर्डने मांडलेल्या प्रारूपातील अणू हा अस्थायी ठरतो. In reality, however, all atoms except radioactive atom are stable. This shortcoming of Rutherford's atomic model was removed by the atomic model put forth by Niels Bohr in the year 1930. म्हणजे प्रत्यक्षात किरणोत्सारी अणू सोडून इतर सर्व अणूंना स्थायीभाव असतो. रुदरफोर्डच्या अणुप्रारूपातील ही त्रुटी नील्स बोर यांनी सन 1913 मध्ये मांडलेल्या अणुप्रारूपाने दूर केली. नाऊ वी स्टडी नील्स बोर्स स्टेबल ऑर्बिट ॲटॉमिक मॉडेल. इन द इयर 1930, डॅनिश सायंटिस्ट नील्स बोर एक्सप्लेन्ड द स्टॅबिलिटी ऑफ ॲटम by putting forth stable orbit atomic model. The important postulates of Bohr's atomic model are as. सन 1913 मध्ये डॅनिश वैज्ञानिक नील्स बोर यांनी स्थायी कक्षा अनुरूप प्रारूप मांडून अणूचा स्थायीभाव स्पष्ट केला. बोरच्या अणुप्रारूपाची काही महत्त्वाची आधारतत्वे पुढील प्रमाणे आहेत. नंबर 1. The electrons revolving around the atomic nucleus lie in the concentric circular orbits at certain distance from the nucleus. म्हणजेच अणूच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन केंद्रकापासून विशिष्ट अंतरावर असणाऱ्या समकेंद्री वर्तुळाकार कक्षामध्ये असतात. नंबर 2. Energy of an electron is constant while it is in a particular orbit. म्हणजेच विशिष्ट कक्षेत असताना इलेक्ट्रॉनची ऊर्जा स्थिर असते. नंबर 3. When an electron jumps from an inner orbit to an outer orbit, it absorbs energy equal to the difference of its energy level. And when it jumps from an outer orbit to an inner orbit, it emits energy equal to the difference of
इट्स एनर्जी लेवल. म्हणजेच इलेक्ट्रॉन हा आतील कक्षेतून बाहेरील कक्षेत उडी मारताना फरका इतक्या ऊर्जेचे शोषण करतो, तर बाहेरील कक्षेतून आतील कक्षेत उडी मारताना त्याच्या फरका इतकी ऊर्जा उत्सर्जित करतो. Some more atomic models were put forth. After Bohr's atomic model, atomic structure was studied at depth with the advent of new branch of science called as quantum mechanics. बोरच्या अणुप्रारूपानंतर आणखी काही अणुप्रारूपे मांडली गेली. त्यानंतर उदयाला आलेल्या पुंज यांत्रिकी मीन्स क्वांटम मेकॅनिक्स ह्या नवीन विज्ञान शाखेमध्ये अणुसंरचनेचा सखोल अभ्यास करण्यात आला. विथ ऑल दोज सम वेल ॲक्सेप्टेड फंडामेंटल प्रिन्सिपल्स ऑफ ॲटॉमिक स्ट्रक्चर. या सर्वांमधून अणुसंरचनेविषयी सर्वमान्य झालेली काही मूलभूत तत्त्वे स्वीकारल्या गेली.